मोती तयार झाल्यानंतर 1 वर्षानंतर किंवा 1.5 वर्षानंतर जे शिंपले किंवा त्याचं जे कवच आहे त्याचं काय करायचं, तर याच्यात आमच्या डोक्यामध्ये किंवा संशोधनात्मक जर विचार केला तर याची पावडर तयार करू शकता. कुक्कुटपालनासाठी याचा उपयोग केला जातो. आणि आयुर्वेदात सुद्धा या प्राण्याचे म्हणजे बरेचसे असे उपयोग दिलेले आहेत. खरोखरच मोत्यासारखा चकाकतोय आणि त्याला एक चांगलं स्वरूप आलं. गेली वर्षभर झालं हे सगळे रीडिंग्स आमच्याकडे थोडीफार प्रमाणात आम्ही नोंद ठेवलेली आहे. एक साईडला त्याला छोटासा कट दिला जातो आणि कट दिल्यानंतर आम्ही जो गोलाकार MOP आहे तो त्याच्यामध्ये इन्सर्ट करतो. आता इन्सर्ट केल्यानंतर दोन्ही बाजूला इन्सर्ट केल्यानंतर तो पुन्हा ॲनिमल्स आम्ही 2 ते 3 दिवसासाठी आफ्टर ऑपरेशन या फेजसाठी ठेवतो. हे पॅरामीटर्स हे मोती तयार करण्यासाठी हे घटक अतिशय चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे. नमस्कार, TV नेक्स्ट मराठीमध्ये मी साक्षी. आजकाल आपण पाहतो की शेतीमध्ये नवनवीन प्रयोग होत आहेत. मग यामध्ये खते असोत, बियाणे असोत किंवा नवीन उत्पादने असोत. अनेक तरुण वर्गाचा कल आता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकडे वाढत चालला आहे. अगदी छोट्याशा गुंतवणुकीतून करोडो रुपये कमवण्याचे मार्ग मिळत आहेत. असाच एक प्रयोग कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाने प्रत्यक्षात आणला आहे आणि तो यशस्वीही झाला आहे. काय आहे तो यशस्वी प्रयोग हे जाणून घेण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत शिवाजी विद्यापीठाचे प्राणीशास्त्रज्ञ व संशोधन केंद्राचे समन्वयक डॉक्टर नितीन कांबळे सर. नितीन कांबळे सर, नमस्कार. नमस्ते मॅडम. तर माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की कोणत्या दृष्टिकोनातून हा प्रयोग इथे करावा असं तुम्हाला वाटलं? प्रथमतः मी शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू सो, कुलगुरू सो, सन्माननीय कुलसचिव सो यांचे आभार मानतो की त्यांनी या शिवाजी विद्यापीठाच्या विस्तीर्ण प्रांगणामध्ये प्राणीशास्त्र विभागामध्ये हा एक नवीन उपक्रम राबवण्याची आम्हाला एक संधी दिली. आपल्याला माहीत असेल की या NEP नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर नवीन उपक्रम आणि व्यवसायाभिमुख असे उपक्रम तयार करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये सहभाग होण्यासाठी बरेचसे असे उपक्रम राबवण्याची संधी दिली जाते. त्याचाच एक भाग म्हणून नवीन शैक्षणिक धोरणापासून मध्ये सुरू असल्या त्याच्याप्रमाणे कल्पनेला धरून गेल्या वर्षीपासून आम्ही 28 फेब्रुवारी 2024 या विभागामध्ये गोड्या पाण्यातील मोत्यांचे संशोधन केंद्र हा एक उपक्रम चालू केला. या उपक्रमामध्ये प्रथमतः एक कल्पना होती की गोड्या पाण्यातील या कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या या पूर्ण ह्याच्यामध्ये जवळजवळ गोड्या पाण्याची नदी आहेत, तलाव आहेत, त्याच्यामध्ये बरेचसे व्हर्टिब्रेट्स आणि इनव्हर्टिब्रेट्स ॲनिमल्स सापडतात. त्याच्यामध्ये इनव्हर्टिब्रेटमध्ये बायव्हॉल ही एक प्रजाती आहे. तसे बरेचसे ॲनिमल्स इनव्हर्टिब्रेटमध्ये इन्क्लूड होतात. तर त्याच्यातला शिंपला हा एक प्रमुख प्रजाती आहे, इनव्हर्टिब्रेट ॲनिमल आहे. गेले जवळजवळ एक 20-22 वर्ष मी स्वतः याच्यामध्ये काम करतो आहे या प्रजातीमध्ये. आणि डोक्यात विचार आला की हे काम करत असताना या प्राण्यापासून मोत्याचं उत्पादन आपण का करू नये. तर ही एक संकल्पना घेऊन गेल्या वर्षी आम्ही हा उपक्रम या शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये चालू केला. मग या मोत्याच्या शेतीसाठी काय आवश्यक आहे? म्हणजे पाणी कसं असायला हवं, कोणती काळजी घ्यायला पाहिजे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बरेचसे नदी आणि तलाव आहेत. यामध्ये फ्रेश वॉटर म्हणजे नद्यांच्यामध्ये आणि तलावामध्ये असणारं पाणी हे प्रमुख याच्यातलं प्रकार आहे. त्याच्यामध्ये या गोड्या पाण्यातली जे प्राणी आहेत आणि समुद्रातल्या पाण्यातल्या ह्याच्यामध्ये फरक आहे. प्रमुख फरक याच्यातला आहे तो म्हणजे सॅलिनिटी, म्हणजे समुद्राचं पाणी थोडंसं खारं असतं आणि नदीचं पाणी हे खारं नाही, पण त्याच्यामध्ये बाकीचे सगळे फॅक्टर्स असतात. त्याच्यामध्ये या पाण्याच्यानुसार पाण्यामध्ये जर बघितलं तर त्याचा pH आहे, टेम्परेचर आहे, पुन्हा TDS आहे किंवा त्याच्यातलं बऱ्याचशा ह्या फिजिकोकेमिकल पॅरामीटर्स आहेत. हे सगळे गृहीत धरावे लागतात. नदी आणि तलावामध्ये एक फरक आहे, ते म्हणजे तलावातलं
पाणी हे थोडंसं स्टॅग्नंट असतं आणि नदीच्या पाण्याला एक प्रवाह असतो. त्यामुळे बऱ्याचशा वेळेला हे सगळे पॅरामीटर्स नैसर्गिकरित्या मेंटेन केले जातात. तलावामध्ये बऱ्याचशा वेळेला पाणी एकाच ठिकाणी साचल्यामुळं या संपूर्ण फॅक्टर्स म्हणजे फिजिको केमिकल फॅक्टर्स पाण्याचा जो आहे तो घटक आहे ते बऱ्याचशा वेळेला चेंज होतात आणि काही अंशी ते पाणी बऱ्याचशा कालावधीनंतर विषारी व्हायला लागतं की जे नदीच्या प्रवाहामध्ये होत नाही. आता दोन याच्यामध्ये फरक आहे. तलावामधलं पाणी हे बऱ्याचशा वेळेला तिथं राहणाऱ्या प्राण्यांना हे थोडंसं विषारी घातक होऊ शकतं. ते नदीच्या पाण्यामध्ये होत नाही. ही एक संकल्पना किंवा हे घेऊन आम्ही नदीचे पाण्यातले जे प्राणी सापडतात त्याच्यामध्ये शिंपले घेऊन आम्ही हा प्रकल्प चालू केलेला आहे. म्हणजे एकूणच याची प्रोसेस कशी असते सर? म्हणजे मोती कसे तयार होतात किंवा त्यासाठी किती कालावधी लागतो, कोणती काळजी घ्यावी लागते? या प्रकल्प तयार करत असताना आम्हाला पहिल्यांदा प्रमुख मार्गदर्शन मिळालं ते म्हणजे आपल्याच क्षेत्रामध्ये काम करत असणारे सन्माननीय दिलीप कांबळे सर. त्यांच्या कल्पनेनुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती नदी आहे. या नदीमधले आम्ही शिंपले हे गोळा करत असताना पण याला वेळ कालावधी आहे. तर ती कालावधी जनरली सायंटिफिकदृष्ट्या म्हणजे संशोधनात्मक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर सकाळी 9 ते 10 या कालावधीत हे प्राणी गोळा करणं हे मान्य आहे. म्हणजे संशोधनात्मकदृष्ट्या मान्य आहे. कारण का त्या कालावधीत टेम्परेचर जास्त नसतं आणि हे जे आम्ही ॲनिमल्स वापरतो आहे ते बायवॉल आहेत. म्हणजे याला 2 शेल असतात. तर हे ॲनिमल्स नदीच्या काठावरती दलदलीमध्ये सापडतात. तर सकाळी 9 ते 10च्या दरम्यान आम्ही हे गोळा करतो. गोळा काढल्यानंतर तिथलं थोडंसं पाणी घेऊन ते पाणी आम्ही आमच्या प्रयोगशाळेत घेऊन येतो. त्याच्यानंतर एक 8 ते 10 दिवस या जे प्राणी आम्ही आणतो ते प्राणी अक्लमटायझेशन केले जातात. म्हणजे नदीचं पाणी आणि आमच्या लॅबमध्ये असणारं पाणी या दोन्ही पाण्यामध्ये थोडाफार कसना फरक असतो. कुठलाही प्राणी नवीन वातावरणात मिळतं घेण्यासाठी त्याला थोडासा कालावधी लागतो. तर हा कालावधी धरून आम्ही जे ॲनिमल्स गोळा करतो की जे त्या ठिकाणीसुद्धा त्याच्या स्वतःची प्रकृती किंवा त्याची एकंदरीत बॉडी फिजिओलॉजी ही चांगली असली पाहिजे. चांगल्या प्रकारचे ॲनिमल्स आम्ही तिथून गोळा करतो आणि त्याच्यानंतर ते आणून आम्ही इथं प्रयोगशाळेत त्याचं 8 ते 10 दिवस नैसर्गिकरित्या संगोपन करण्याचा प्रयत्न करतो. जर एखाद्याला मोत्याची शेती करायची असेल तर काय करावं लागेल? म्हणजे त्याचा किती खर्च येतो, मूलभूत गोष्टी काय लागतील सर त्यासाठी? एकंदरीत याच्यासाठी मला थोडीशी आणखी डिटेलमध्ये थोडी प्रोसिजर तुम्हाला सांगावीशी वाटते. ते म्हणजे हे ज्यावेळी आम्ही ॲनिमल्स नदीमधून प्रयोगशाळेमध्ये आणतो 8 ते 10 दिवस अक्लमटाईज झाल्यानंतर एक सुस्थितीमधले जे काही ॲनिमल्स आहेत आम्ही जे काय या प्रकल्पासाठी आम्ही जवळजवळ 100 ॲनिमल आणलेले होते. ते सगळेच्या सगळे ॲनिमल्स 8 ते 10 दिवसानंतर सुस्थितीतले जे ॲनिमल्स आहेत ते त्याच्या वजनानुसार, वयानुसार, त्याच्यानंतर बऱ्याचशा बाकीचे फिजिओलॉजिकल पॅरामीटर्स आहेत ते उघडतात कसे, त्यांची एकंदरीत सेन्सिटिव्हिटी किती आहे, बाहेरच्या एखाद्या वस्तूला त्याचा टच किती आणि ते किती प्रकारे त्याचा रिॲक्शन देतात, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही हे 100 ॲनिमल्स निवडतो. त्याच्यानंतर
मोती तयार करण्यासाठी सायंटिफिकदृष्ट्या शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याला एका प्रोसिजरमधून पुढं जावं लागतं. ती प्रोसिजर अशी आहे की आम्ही जी राबवली त्याच्यामध्ये असा प्रकार आहे की 100 ॲनिमल्स आम्ही आणले. ते 100 ॲनिमल्स आम्ही एका ठराविक क्रायटेरियानुसार सेपरेट केली आणि सेपरेट केल्यानंतर त्याच्यातले जे सिलेक्टेड केलेले ॲनिमल्स आहेत ते ॲनिमल्स आम्ही प्री ऑपरेटिव्ह म्हणजे मोती तयार करण्यासाठी एक ऑपरेटिव्ह प्रोसिजर आहे, त्या प्री ऑपरेटिव्ह प्रोसिजरला आम्ही ते ॲनिमल्स घेतले. त्याच्यामध्ये प्राणीशास्त्र विभागामध्ये बरीचशी उपकरणे आहेत. या उपकरणामध्ये लॅमिनार एअर फ्लो म्हणून एक उपकरण आहे की जे उपकरण सर्वार्थानं जंतुविरहित वातावरण तयार करतो. याच्यातले सगळे ॲनिमल्स आम्ही प्री ऑपरेटिव्हसाठी घेतले. आता ते प्री ऑपरेटिव्ह घेत असताना आपल्याला माहीत असेल की जंतुविरहित वातावरणामध्ये आपल्याला ती सगळी प्रोसिजर करायची असल्यामुळं त्याच्यासाठी लागणारे सगळे इक्विपमेंट्स आहेत, हे आम्ही जे वापरलेले इक्विपमेंट्स आहेत ते स्टेनलेस स्टीलचे आहेत की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दूषित प्रभाव होणार नाही अशा प्रकारचे. हे ऑपरेशन करत असताना म्हणजे आपल्याला तुम्ही जे स्किलफुली करायचं आहे, तुम्ही मास्क घालून करायचं असतं. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तुमचं स्वतःचं इन्फेक्शन त्या ॲनिमलला होता कामा नये. त्या ॲनिमलची स्वतःची प्रकृती चांगली असली पाहिजे. आणि त्याच्यानंतर MOP म्हणून एक प्रकार आहे म्हणजे मदर ऑफ पर्ल. आता मदर ऑफ पर्ल वापरत असताना शास्त्रीय दृष्टिकोनातून कॅल्शियम कार्बोनेट यापासून तयार केलेलाच तो मदर ऑफ पर्ल असतो. तर तो आम्ही अर्धगोलाकार प्रकारचा आम्ही वापरला, तो सुद्धा जंतुविरहितच होता. त्याच्यानंतर या लॅमिनार एअर फ्लोमध्ये ते ऑपरेट करत असताना सर्व प्रकारची काळजी घेऊन या बायव्हॉलच्या दोन्हीही बाजूला, आता एकंदरीत बघितलं तर बायव्हॉलची स्वतःच्या बॉडीची आतली एक संरचना आहे. त्याच्यामध्ये शास्त्रीय भाषेमध्ये मॅन्टल हा एक बॉडीचा पार्ट आहे. मॅन्टल आहे, त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, त्याची रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, त्याला सर्क्युलेटरी सिस्टीम असते, त्याची नर्वस सिस्टीम असते. आणि ह्या बऱ्याचशा गोष्टींचा पूर्णतः अभ्यास करून आम्ही आत्ता त्याच्यावरती एक शास्त्रीय दृष्टिकोनातून एक सेपरेट प्रोजेक्ट पण करतो आहे की किती पाण्यामध्ये हे मॅन्टल जी शरीरातली जी एक रचना आहे ती किती सिक्रीट करतं. खरं बघायला गेलं तर मॅन्टल ही एकच अशी, त्याच्यामधले जे सेल्स आहेत त्याच्यामधल्या त्या पेशी आहेत ते नेक्रे सिंथेसिस करतात. नेक्रे म्हणजे काय, मोती तयार करण्यासाठी जो लेअर लागतो किंवा सिक्रिशन लागतं ते सिक्रीट करतं. प्री ऑपरेटिव्ह फेजमध्ये ज्यावेळी तुम्ही ऑपरेशन करता त्यावेळी जंतुविरहित संसाधनं वापरून ते ऑपरेशन केलं जातं. एक साईडला त्याला छोटासा कट दिला जातो आणि कट दिल्यानंतर आम्ही जो गोलाकार MOP आहे तो त्याच्यामध्ये इन्सर्ट करतो. आता इन्सर्ट केल्यानंतर दोन्ही बाजूला इन्सर्ट केल्यानंतर तो पुन्हा ॲनिमल्स आम्ही 2 ते 3 दिवसासाठी आफ्टर ऑपरेशन या फेजसाठी ठेवतो. आता आपल्याला माहीत असेल की मनुष्य प्राण्यालासुद्धा बाहेरच्या गोष्टीची कोणत्याही प्रकारची इजा झाली तर त्याची स्वतःची इम्युन सिस्टीम किंवा प्रतिकारशक्ती किंवा त्याचे स्वतःचं जे काही रिॲक्शन असते ती बट नॅचरल पुढे येते. तर याचाच एक भाग म्हणून त्या ॲनिमलमध्ये सुद्धा ही प्रक्रिया आहे. कोणत्याही प्रकारची इजा केल्यानंतर किंवा कट घेतल्यानंतर त्या ॲनिमलला कुठल्याही प्रकारचा म्हणजे तो ॲनिमल डिस्टर्ब होऊ नये याच्यासाठी आपण एक अँटीबायोटिक म्हणून एक छोटासा डोस देतो, काही गोळ्या आहेत. तर त्या गोळ्याचा उपयोगसुद्धा आम्ही या पाण्यामध्ये 3 ते 4 दिवसासाठी एक ॲनिमलला MGमध्ये असा डोस असा देऊन जे काही आम्ही ऑपरेशन केलेलं आहे ते सस्टेन होतं का, त्या ॲनिमलला बरोबर म्हणजे चालू शकतं का, हे जवळजवळ 4-5 दिवस तिथं आम्ही बघितलं जातं. याच्यामध्ये पुन्हा बघितलं तर आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये एखादी गोष्ट आल्यानंतर माणूससुद्धा ती गोष्ट बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. हाच प्रकार या प्राण्यामध्ये आहे, त्याला आपण रिजेक्शन रेट म्हणतो. आम्ही आमच्या प्रकल्पामध्ये एक 100 ॲनिमल्स आम्ही ऑपरेट केले. तर आम्हाला पोस्ट ऑपरेटिव्ह फेज म्हणून असं दिसून आलं की 100 पैकी फक्त एका प्राण्यांच्यामध्ये एका साईडला तो जो MOP आहे तो रिजेक्ट केला. म्हणजे आमचा या प्रकल्पामधला ऑपरेशनचा सक्सेस रेट म्हणजे चांगल्या प्रकारचं ऑपरेशन झालं केव्हा म्हणणार तुम्ही, तर 99.5 प्राण्यांनी
हे MOP म्हणून बाहेरची फॉरेन बॉडी आहे, जरी कॅल्शियम कार्बोनेटची असली तरी ती बाहेरची आहे, ती ॲक्सेप्ट केली, चांगल्या प्रकारे ॲक्सेप्ट केली. म्हणजे 4 ते 5 दिवसानंतर कुठल्याही ॲनिमलमधून तो MOP बाहेर आला नाही. हे ज्यावेळी आम्ही सगळं, याचा अर्थ ते पूर्ण आम्ही प्रोसिजर केलेली ती बऱ्यापैकी चांगली होती असा आम्हाला थोडासा विश्वास झाला. त्याच्यानंतर हे 5 दिवस झाल्यानंतर पुन्हा एकदा 7 दिवसासाठी आम्ही ज्या पुढच्या टँकमध्ये हे प्राणी सोडणार आहोत तिथलं पाणी घेऊन पुन्हा 7 दिवसासाठी आणखी पुढची प्रोसिजर म्हणून हे सगळे ॲनिमल्स आम्ही आहेत ते पुन्हा अक्लमटायझेशनसाठी ठेवले. 7 दिवसामध्ये ज्या ट्रेमध्ये आम्ही हे सगळं ठेवलेले 100 ॲनिमल्स, त्या ट्रेमधलं पाणी प्रत्येक दिवशी त्याचा फिजिकोकेमिकल पॅरामीटर्स म्हणजे त्याचा pH असेल, टेम्परेचर असेल, TDS असेल, हे सगळं चेक केलं जातं. याच्यात प्रामुख्याने मला एक सांगावंसं वाटतं की प्रत्येक ॲनिमल काही ना काहीतरी खात असतो, त्याच्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझम होत असतो आणि मेटाबॉलिझम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक प्रोडक्ट पण तयार होतो आणि बाय प्रोडक्ट पण तयार होतो. तर याही ॲनिमल्समध्ये एक्सरिटा म्हणून आहे, म्हणजे त्याच्यापासून एक्सरिटरी मटेरियल आहे, ते बाहेर टाकलं जातं, ट्रेमध्ये ठेवलं जातं. त्याच्यामुळं पाण्यातला जो अमोनियम कंटेंट आहे तो वाढण्याची शक्यता असते. पण याच्यामध्ये आम्ही हा संशोधनाचा भाग असल्यामुळं प्रत्येक दिवशी त्याच्यात जो एक्सरिटरी मटेरियल आहे ते आम्ही बाहेर काढतो की जेणेकरून हे अमोनियम कंटेंट आहे, त्याचा अमोनिया कंटेंट आहे किंवा त्याच्यामुळं पाण्याच्या बाकीच्या गोष्टींच्यावरती जो परिणाम होतो आहे तो जास्तीत जास्त कमी करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि अशा प्रकारे जवळजवळ 7 दिवस पोस्ट ऑपरेटिव्ह त्याचं संगोपन आणि चांगल्या प्रकारचं शुश्रूषा केल्यानंतर पुढची फेज म्हणजे याच्यानंतरची मेन टँकमध्ये म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्याच या प्रांगणामध्ये आम्ही जवळजवळ 20x35 असा एक मोठा टँक केलेला होता की ज्याची खोली जवळजवळ 3.5 ते 4 फूट आहे. या टँकमध्ये आम्ही हे प्राणी त्याच्यानंतर सोडले. आता हे सगळं आत्तापर्यंतची जी प्रोसिजर आहे ती जवळजवळ एक 15 दिवसाची आहे. खरी प्रोसिजर किंवा खरं त्याच्या पुढचं जे चॅलेंज आहे ते म्हणजे 10.5 ते 11 महिन्याचा त्याच्यानंतरचं संगोपन, की ज्याच्यासाठी आम्ही नदीतलंच पाणी या टँकमध्ये वापरलं. हा टँक सायंटिफिकदृष्ट्या जर का आपण बघितलं, कारण आम्ही नेहमी म्हणत असतो की नदीच्या पाण्याला एक प्रवाह आहे, तर या प्रवाहाचाच एक नमुना तयार करण्याचा आम्ही इथं प्रयत्न केला. आपण टँकचा जर का एकंदरीत खोली, लांबी, रुंदी बघितली तर त्याच्यात जे सोडलेलं पाणी आहे ते प्रवाहित ठेवणं हा त्याच्या पाठीमागला एक मुख्य उद्देश होता. आणि हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही काय केलं की या पाण्यामध्ये काही जोडणा केली की ज्याच्यामधून 1-2 नळांच्यामधून पाणी सोडलं. वरच्या साईडला स्प्रिंकलर्स आहेत की ज्या स्प्रिंकलर्समधून दिवसाकाठी जवळजवळ 10 ते 12 तास एवढं पाणी पडत असतं की ज्याच्यामध्ये हा टँक बाहेर असतानासुद्धा 12ही महिने या पाण्याचं जे पूर्ण टेम्परेचर आहे ते कूल राहील, म्हणजे पाण्याचं टेम्परेचर वाढणार नाहीत, त्या ॲनिमलला कुठल्याही प्रकारचा उष्णतेचा त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. 9 महिने सोडत असताना याच्यामध्ये हे जे ॲनिमल्स सोडले त्याला एक ठराविक प्रकारची संरचना आहे. हे प्राणी सोडत असताना त्या टँकमध्ये आम्ही जाळी वापरली. या जाळीच्या प्रत्येक जाळीमध्ये 3 शिंपले आम्ही ठेवले. 3 शिंपल्यांच्या मधलं अंतर जवळजवळ 1.5 ते 2 फुटाचं आहे आणि खालून या जाळीचं अंतर जवळजवळ 1.5 ते 2 फुटाचं वरती उंचीवरती आहे की जेणेकरून शास्त्रीय दृष्टिकोनातून जर बघितलं, जरी अमोनिया तयार झाला तरीही त्या अमोनियाचा, तयार होणाऱ्या अमोनियाचा किंवा टॉक्सिक कंटेंटचा या ॲनिमलवरती, ह्या सगळ्या ग्रुपवरती कोणत्याही प्रकारचा जास्त मोठा परिणाम होणार नाही आहे. तर ही एक काळजी घेतली. आणि मला वाटतं आहे की खाणं पिणं देणं हा एक रेग्युलर गोष्ट राहते, पण संशोधनात्मक दृष्टिकोनातून जर बघितलं तर प्राण्याच्या बॉडीच्या आतमध्ये तयार होणारा टॉक्सिक सबस्टन्स आणि प्राण्याच्या सभोवताली असणारा टॉक्सिक सबस्टन्स हा जर का तुम्ही कमी केला तर मला वाटते सक्सेस रेट जास्त वाढू शकतो. मला वाटते याच्यामुळेच हे आम्ही थोडंसं केल्यामुळं या प्राण्याचा मृत्यूदर आहे ते इतरांच्यापेक्षा थोडासा कमी झाला आहे असं मला वाटतं.
पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की संशोधनात्मक याची पूर्ण प्रोसेस कशा पद्धतीने आहे आणि यामध्ये तुम्हाला मुलांचं कसं सहकार्य वगैरे मिळालं? अगदी बरोबर आहे मॅडम. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये UGCच्या प्रमाणे आता मुलांना ऑन जॉब ट्रेनिंग हा प्रकार आहे. त्याचाच एक भागमधून MSc पार्ट सेकंडमध्ये आमच्यातला काही ग्रुप म्हणजे मुलं याच्यावरती प्रकल्पावरती काम करतात. आणखी एक आवर्जून गोष्ट सांगू इच्छितो मी इथं, की या प्रकल्पावरती प्रथमतः संशोधनासाठी PhDसाठी हा प्रकल्प म्हणजे हा एक विषय निवडला गेला. याच्यामध्ये ही जी मुलं आहेत, या मुलांच्यामध्ये आम्ही जे 100 शिंपले जे निवडले आणि त्याच्यावरती प्रोसिजर करून आता टँकमध्ये ठेवलेले, तर याचा एक पुढचा भाग प्रत्येक गोष्ट आम्ही तपासून बघतो आहे. संशोधनात्मकदृष्ट्या जर का आम्ही सांगितलं तर आपल्याला माहीत असेल की कुठल्याही प्राण्यावरती प्रयोग करत असताना त्याचे ग्रुप पाडले जातात. त्याच्यामध्ये सायंटिफिकदृष्ट्या किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातून एक टर्मिनॉलॉजी आहे, N = either 6 किंवा N = either 10. तर आम्ही एक N = 6 धरतो आहे. जर का तुम्हाला प्रत्येक गोष्ट आता आम्ही हा प्रकल्प चालू करत असताना जवळजवळ 12 महिन्याचा आणि 18 महिन्याचा असा आमचा एक प्रयोग आहे की ज्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक महिन्याला या टँकमधून या 100 ॲनिमल्समधून 3 ते 4 ॲनिमल्स जे हेल्दी असतील आणि ज्याच्यावरती ही प्रक्रिया चालू आहे पोस्ट ऑपरेटिव्ह या टँकमध्ये, असे प्रत्येक महिन्याला आम्ही 3 ॲनिमल्स हे डिसेक्ट आऊट करतो आहे. डिसेक्ट आऊट करत असताना हे ॲनिमल्स प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी सगळे फिजिकोकेमिकल पॅरामीटर्स असेसमेंट करून योग्य प्रकारे त्याचा ॲनेस्थेशिया देऊन ते ॲनिमल्स कट करायचे. आणि आम्ही काही याच्यातल्या सिस्टीम्स निवडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, एक्सिक्रिटरी सिस्टीम आहे, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. हे सगळे पार्ट्स आम्ही हिस्टोकेमिस्ट्री करून या ॲनिमलमध्ये त्या भागावरती काय परिणाम होतो आहे का, त्या भागाचं स्वतःचं कार्य कसं चाललेलं आहे, हा मोती तयार करत असताना प्रत्येक सिस्टीमचा त्याच्यामध्ये किती प्रकारचा सहभाग आहे, तर हे आम्ही थोडंसं संशोधनात्मकदृष्ट्या तपासून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी आम्ही सायंटिफिकदृष्ट्या हिस्टोकेमिस्ट्री, त्याची बायोकेमिस्ट्री असे तपासतो. याच्यामध्ये MSc पार्ट सेकंडच्या मुलांना 6 महिन्याचा प्रोजेक्ट पहिल्यांदा दिलेला होता आणि आत्तासुद्धा 6 महिन्याचा प्रोजेक्ट ती मुलं काम करत आहेत. मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही आता ह्या शिंपल्यामधून जी मोती तयार होतात किंवा त्याचा जो लेअर तयार होतो नॉर्मली, तर त्या लेअरचा pHचा याच्यावरती काय परिणाम होतो आहे, टेम्परेचरचा काय परिणाम होतो आहे, पुन्हा TDS फिजिकोकेमिकल पॅरामीटरचा काय परिणाम होतो आहे. आजकाल तुम्हाला माहिती असेल की पाण्यामध्ये बरेचसे असे दूषित कंटॅमिनेटेड असे मटेरियल जातं, तर त्या सगळ्याचा काय परिणाम होतो. हेवी मेटल एक गोष्ट आहे, पॉयझनिंग कंटेंट आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीचा इथं म्हणजे उहापोह करून त्याचं पूर्णतः त्याचे कंटेंट काढून त्याचा काय परिणाम होतो हे आम्ही 6 महिन्याचे आमचे प्रोजेक्ट्समधले रीडिंग्स काही तयार आहेत, आम्ही ते संशोधनात्मक करतो आहे. पण PhDसाठी बघत असाल तर एकंदरीत या ॲनिमल्सची क्षमता किती आहे हे आम्ही तपासण्याचा प्रयत्न करतो. गेले वर्षभर झालं हे सगळे रीडिंग्स आमच्याकडे थोडेफार प्रमाणात आम्ही नोंद ठेवलेली आहे. प्रत्येक महिन्याची नोंद आहे. हिस्टोकेमिस्ट्रीचे आमच्याकडे स्लाईड्स आहेत आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की आम्ही काही प्रमाणात त्याच्यात यशस्वी झालो आहे. म्हणजे काही रीडिंग्ज आम्हाला चांगल्या प्रकारचे प्रूफ देत आहेत की बाबा मोती तयार होत असताना हे पॅरामीटर्स हे मोती तयार करण्यासाठी हे घटक अतिशय चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फ्लक्च्युएशन असेल तर त्या मोती प्रक्रियेवरती परिणाम होऊ शकतो. एकंदरीतच आत्तापर्यंत आम्ही जर 12 महिन्याचा पूर्णतः म्हणजे एकंदरीत संशोधन बघितलं तर आम्ही ठेवलेले सगळे ॲनिमल्स आणि आम्ही तपासलेले सगळे फिजिकोकेमिकल पॅरामीटर्स हे त्याच्याशी निगडीत आणि पॉझिटिव्हली इफेक्ट करत आहेत असं वाटलं. 11-11.5 महिन्यानंतर जवळजवळ 12-11 महिन्यानंतर ज्यावेळी आम्ही 3 ॲनिमल्स असे कट करत गेलो त्यावेळी पूर्णतः 11-11.5 महिन्यानंतर किंवा 12 महिन्यानंतर आम्हाला असं जाणवलं आहे की पाण्यातल्याच काही घटकांच्यामुळं किंबहुना त्या प्राण्याची स्वतःची एक क्षमता आहे, त्या प्राण्याची स्वतःची एक प्रतिकारशक्ती आहे, त्या प्राण्याची स्वतःची एक जगण्याची एक शैली आहे, किंबहुना ॲडजस्टमेंटची एक शैली आहे. तर त्याच्यामुळं
पूर्ण 11 ते 12 महिन्यानंतर मला जाणवलं की जवळजवळ 20 एक ॲनिमल्स हे नैसर्गिकरित्या काही महिन्यांच्या नंतर मृत्यू पावले. पण आवर्जून मला इथं सांगावंसं वाटतं की आम्ही जो टँक ठेवला, नदीच्या प्रवाहाप्रमाणे त्याचं पाणी प्रवाहित ठेवलं, सगळे पॅरामीटर्स जे आम्ही ते चेक करतो तर ते अगदी चांगल्या प्रकारचे ठेवले. त्याच्यामुळे जवळजवळ एक 80% ॲनिमल्स हे सुदृढ राहिले आणि चांगल्या प्रकारचं त्याचं बायोलॉजिकल पॅरामीटरसुद्धा दिसून आले. तर याच्यामध्ये जे काही आम्ही ॲनिमल्स वापरले त्या ॲनिमल्सची जी बायोलॉजिकल किंवा जैविक जी प्रक्रिया आहे ती चांगल्याच प्रकारची होती आत्तापर्यंत. आणि याचाच एक भाग म्हणून किंवा याचा एक चांगला परिणाम म्हणून जवळजवळ 11-11.5 महिन्यानंतर आम्हाला जो लेअर तयार मिळाला, म्हणजे अर्धगोलाकार MOPच्या म्हणजे बाहेरच्या साईडला जो लेअर तयार व्हायला पाहिजे होता तो त्या प्राण्याच्या शरीर यष्टीप्रमाणे, त्याच्या मेटाबॉलिझमप्रमाणे, त्याच्यातल्या जे काही शक्ती आहे त्याच्याप्रमाणे तयार झाला. आणि जवळजवळ एक 5 ते 6 प्राण्यांच्यामध्ये आम्हाला असं जाणून आलं की तो लेअर खरोखरच मोत्यासारखा चकाकतोय आणि त्याला एक चांगलं स्वरूप आलं. म्हणजेच आम्हाला एकंदरीत असं वाटते की इतर ठिकाणांच्यापेक्षा जवळजवळ एक 20% नैसर्गिक मृत्यू जर बाजूला ठेवला तर 80% हे ॲनिमल्स आमच्या ह्या टँकमध्ये सस्टेन राहिले. त्याच्यातले 12x3 किंवा 4 36 किंवा एक 40 ॲनिमल्स आम्ही वापरले. आणि बाकीचे ॲनिमल्स आता हे जे सगळे आहेत ते आम्ही संशोधनासाठी पुढील काळामध्ये सुद्धा ते पुन्हा त्याचं संगोपन तसंच चालू आहे. तर एकंदरीत मला असं वाटते की जर का आपण चांगल्या प्रकारचं त्याचं नियोजन केलं, पाण्याचं नियोजन केलं, एखादा ॲनिमल सिलेक्ट करत असताना तो चांगल्या प्रकारचा सिलेक्ट केला, त्याला कुठल्याही प्रकारची इजा नसावी, त्याची स्वतःची प्रकृती चांगली असावी, तो योग्य प्रकारचा, म्हणजे आम्ही आता वापरत असताना 3 प्रकारची या कोल्हापूरच्या नदीमध्ये ॲनिमल्स आहेत. ते म्हणजे लॅमिलिडन मार्जिनालिस, लॅमिलिडन कोरियन्स आणि पायरेशिया कोरोगेटा. आमच्या संशोधनासाठी आम्ही लॅमिलिडन मार्जिनालिस वापरला. लॅमिलिडन मार्जिनालिस आणि लॅमिलिडन कोरियन्स 2 प्रकारचे बायव्हॉल आहेत की ज्यांच्या साईजप्रमाणे, ज्यांच्यावरच्या ज्या रेषा आहेत त्याच्यामध्ये डिफरन्शिएशन असतं. त्या बायव्हॉलच्या वरती एक छानपैकी मोठा पांढरा कलर असतो, त्याचा डायमीटर असतो, याच्यावरून त्याचं डिफरन्शिएशन होतं. आम्ही वापरलेले ॲनिमल्स हे लॅमिलिडन मार्जिनालिस होते आणि ते या पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे राहू शकले कम्पेअर टू द लॅमिलिडन कोरियन्स. म्हणजेच सेन्सिटिव्हिटी दूषित पाण्याला ही लॅमिलिडन कोरियन्समध्ये जास्त आहे. त्याच्या कम्पॅरिझनला लॅमिलिडन मार्जिनालिस ही स्पीसीज आहे ती बऱ्यापैकी सस्टेन होती. त्यामुळे आमचा असा प्रयोग आहे की लॅमिलिडन मार्जिनालिसच भविष्यकाळामध्ये ही मोती तयार करण्यासाठी चांगल्या प्रकारे शेतकरी किंवा यांना आपण सुचवू शकतो. तर हा एक त्याच्यातला एक आमच्या प्रयोगांती आत्तापर्यंतचा आमचं एक म्हणजे एकूणच आत्ताची जी तरुण पिढी आणि शेतकरी यांना एक जोड व्यवसाय म्हणून ही शेती फायद्याची ठरणार आहे का सर? हां, नक्कीच. जर चांगलं नियोजन, चांगल्या प्रकारचं संगोपन, चांगल्या प्रकारची काळजी आणि याच्यात सर्वात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे काय, जंतुविरहित सगळी तुम्ही प्रोसिजर केली तर निसर्गाप्रमाणे जसं जर तुम्ही त्याला चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट दिली तर लॅमिलिडन मार्जिनालिस हा एक शिंपला आहे की जो शिंपला खरोखरच आपल्याला एक चांगलं रत्न देऊ शकतो. आपल्याला माहीत असेल की पैलवानाला एखादा चांगला खुराक दिला, त्याची योग्य निगा राखली आणि चांगल्या प्रकारची त्याची मानसिकता, आता आपण मानसिकतेचा विचार करतो, माणसांच्या बाबतीत मानसिकता असते, प्राण्यांच्या बाबतीतसुद्धा मानसिकता असते. तर चांगल्या प्रकारचं एकंदरीत वातावरण ठेवलं तर हे प्राणीसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचं एक प्रोडक्ट देऊ शकतो. आपला कोल्हापूर जिल्हा आहे तो शेती व्यवसायाशी पूरक आहेत. तर आपली चांगल्या प्रकारची शेती असेल, एक थोडीशी जागा असेल, छोटीशी जागा असेल. आता आम्ही हे शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये प्रायोगिक दृष्टिकोनातून केलेलं आहे, पण आपण आपल्या शेततळ्यामध्ये किंवा याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं जर का नियोजन केलं, दिवसागणिक फक्त एक अर्धा ते पाऊण तास फक्त आपण थोडासा वेळ दिला आणि संशोधनात्मकदृष्ट्या आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं तर नक्कीच मला असं वाटतं आहे की याच्यामधून आपण चांगला प्रोडक्ट काढू शकतो. मी आवर्जून इथं सांगू इच्छितो
की आमचा प्रोडक्ट आता आम्ही हा प्रकल्प चालू करून 1 वर्ष झाले. शास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं तर कुठल्याही प्रयोग हा 2 ते 3 वेळा तो रिपीट करावा लागतो. आम्हाला नक्कीच आणखी 1 वर्ष किंवा 1.5 वर्षाची संधी आम्ही करतोयच ते. 1-1.5 वर्षाच्या या पूर्ण आमच्या प्रकल्पाचं आम्ही एकदा दोनदा रिपिटेशन करतोय आणि मला सांगावयास आनंद होतोय आणि नक्कीच याचे पुढचं पाऊल म्हणून आम्ही अजून 1-2 वर्षानंतर याच्यातले चांगले रिझल्ट्स आले तर एक चांगल्या प्रकारचं आम्ही म्हणजे शिक्षण म्हणण्यापेक्षा चांगल्या प्रकारचं याच्या बाबतीत संशोधनात्मक दृष्टिकोन आहे तो लोकांसमोर ठेवू शकतो. 1 वर्षामध्ये आम्ही केलेल्या जे संशोधनात्मक थोड्याशा काही गोष्टी आहेत. आता हा संशोधनाचा भाग आहे. याच्यावरती एक मुलगी संशोधन करते. संशोधनात्मक काही गोष्टी आहेत की ज्या लगेच बाहेर काढणं हे थोडंसं मला वाटते त्याला थोडासा वेळ घ्यावा लागेल. तर आणखी 1 वर्षभरानंतर 1.5-2 वर्षानंतर नक्कीच आम्ही आणखी एक पुढचं पाऊल म्हणून चांगल्या प्रकारचं आम्ही आपल्यासमोर समाजासमोर येऊ शकतो. पण आता एक विश्वास आला आहे की आपण जे करतोय ते चांगल्या प्रकारचं आहे आणि योग्य नियोजन जर आपण केलं तर मला आवर्जून इथं सांगावंच वाटतं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नदीमध्ये शंख शिंपले हे असेच टाकून दिले जातात. तर चांगल्या प्रकारची याची शेतीही होऊ शकतो. रत्न तयार करण्यासाठी आपल्याला एक व्यवसाय तयार होऊ शकतो. आणि याचा दुसरा एक भाग म्हणजे शंख आणि शिंपले हे कॅल्शियम कार्बोनेटचे आहेत. याची पावडर किंवा बाकीच्या सगळ्या जर गोष्टीचा विचार केला तर याचा आयुर्वेदात सुद्धा चांगल्या प्रकारचा उपयोग होतो. त्यामुळं हा कॅल्शियम कार्बोनेटचा किंवा कॅल्शियमचा एक चांगला सोर्स आहे. एक भाग झाला की मोती तयार करणं. पण आता मोती तयार झाल्यानंतर 1 वर्षानंतर किंवा 1.5 वर्षानंतर जे शिंपले किंवा त्याचं जे कवच आहे त्याचं काय करायचं तर याच्यात आमच्या डोक्यामध्ये किंवा संशोधनात्मक जर विचार केला तर याची पावडर तयार करू शकता. कुक्कुटपालनासाठी याचा उपयोग केला जातो. आणि आयुर्वेदात सुद्धा या प्राण्याचे म्हणजे बरेचसे असे उपयोग दिलेले आहेत. तर एकंदरीतच फक्त मोती तयार करणे हे एक उद्देश धरला तर त्याच्या बाजूला सुद्धा याच प्राण्यांच्यापासून आणखी बरेचसे उपयोग आहेत की जे आम्ही आत्ता थोडेसे सांगतोय पण पुढच्या 1-2 वर्षामध्ये आणखी थोडंसं पुढे जाऊन आणखी त्याला या प्रकल्पाला चांगला मला वाटते आणखी रिझल्ट येईल आणि आम्ही लोकांसमोर तो मांडू शकतो. तर आज आपल्याबरोबर होते डॉक्टर नितीन कांबळे सर आणि त्यांनी आपल्याला मोतीविषयी खूप छान माहिती दिली. संशोधन कशा पद्धतीनं चाललं तसेच प्रोसेस कशी होती याबद्दलही खूप छान मार्गदर्शन त्यांनी केलं. तसंच विद्यार्थ्यांनाही शैक्षणिकदृष्ट्या ते किती महत्त्वाचं आहे हेही त्यांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे. तर सर तुम्ही मोतीबद्दल खूप छान संशोधन तर केलंच आहेत पण हे आज तुम्ही शेतकऱ्यांना किंवा नवीन पिढीला कसं उपयोगी होईल हेही तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. त्याबद्दल तुमचं TV नेक्स्ट मराठीतर्फे खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू. धन्यवाद.